सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत आणि त्यात गरमीने तर मुलं खूप हैराण होऊन जातात. तर त्यांचा थकवा घालवण्यासाठी आज आपण खूप पौष्टिक असं थंडगार पोह्यांचं दूध तयार करूया. तर नमस्कार, मी मयुरा. तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये स्वागत करत आहे आणि आपण पाहतात कुक विथ मयुरा. तर पोहे दूध बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा लिटर दूध, जे मी तापून फ्रीजमध्ये थंड करून घेतले आहे. एकदम चिल्ड दूध हवे आपल्याला. याचबरोबर हाफ कप जाडे पोहे, 8 ते 10 काजूगर, 6 बदाम आणि 2 अक्रोड पाण्यात 6 तास भिजत ठेवले होते. बदामाची साल काढून घ्यायची आहे. याचबरोबर 2 टेबलस्पून साखर, डेकोरेशनसाठी टुटी फ्रुटी जे ऑप्शनल आहे, 1 पिकलेलं केळ आणि 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम. तर सगळ्यात आधी पॅन गरम करायला ठेवले आहे. यात पोहे काढून भाजून घ्यायचे आहेत. गॅस मिडियम फ्लेमवरच असावा. पोह्याचा कलर बदलला नाही पाहिजेत. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर पोहे छान भाजलेत. मुठीत घेऊन बघितलात, सहजपणे ब्रेक झाले पाहिजेत. छान क्रिस्पी झालेत. प्लेटमध्ये बाहेर काढूया. आता मिक्सरच्या भांड्यात अर्ध केळ, 2 ते 3 टेबलस्पून भाजलेले पोहे, साखर घालूया, पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स आणि थंडगार दूध ओतून व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आत घातलेली जिन्नस बारीक वाटली गेली पाहिजेत. यानंतर राहिलेलं अर्ध केळ फोकनी मॅश करायचं आहे. आता असेंबल करण्यासाठी 2 ग्लासेस लागतील आपल्याला. यात आधी मॅश केलेली केळ घालायचं आहे. दोन्ही ग्लासमध्ये 1-1 टेबलस्पून. याच्या पाठोपाठ राहिलेले भाजलेले पोहे 1-1 टेबलस्पून घालायचे आहेत. टुटी फ्रुटी घालूया. काजूगर घालायचे आहेत. यानंतर मिक्सरमधून फिरवलेले दूध साधारण इतके घट्ट झाले आहे. चमच्याने छान ढवळून घ्यावे आणि मगच ग्लासमध्ये ओतूया. आता एका ग्लासमध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 स्कूप घालूया, ज्यामुळे मुलं हा दुधाचा ग्लास पटकन संपवतील. आणखीन थोडं आकर्षक करण्यासाठी चोको चिप्स टाकत आहे, जे ऑप्शनल आहेत. काजूगर आणि टुटी फ्रुटीने डेकोरेट करून सर्व करा. दुसऱ्या ग्लासमध्ये आईस्क्रीम जर नको असेल तर पेडियाश्युअर किंवा बोर्नव्हिटा 1 टेबलस्पून स्प्रिंकल केला आहे. वर काजूगर, चोको चिप्स आणि टुटी फ्रुटीने डेकोरेट करून हा ग्लास देखील सर्व करण्यासाठी तयार आहे. दोन्ही ग्लास पिण्याआधी चमच्याने एकदा छान ढवळून घ्यायचा आहे. जसं आपण फालुदा खाताना करतो अगदी तसेच. तर हे थंडगार पौष्टिक दूध पोहे कसे वाटले? घरी सर्व साहित्य इझिली अवेलेबल असतं. अगदी 5 मिनिटात तुम्ही हे करू शकता. तेव्हा घरी आजच ट्राय करा आणि तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.